नमस्कार, मी केतकी वठारकर. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचं धकाधकीचं जीवन, ताणतणाव आणि करिअरमधील स्पर्धा यामुळे खूप कमी वयातच अनेकांना गंभीर आजाराची लागण होत आहे. वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या यामुळे हल्ली तरुणांमध्ये जास्त प्रमाणात हृदयरोगाचा त्रास आढळून येत आहे. हृदयरोग एक सायलेंट किलर आजार आहे, कारण बहुतांश लोकांमध्ये याची लक्षणं दिसत नाहीत. यावर अनेकदा चर्चा होताना दिसते. हृदयरोगाविषयी सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिल से दिल तकने पुढाकार घेऊन दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो द्वारे अनोखे पाऊल उचलले आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत जगातील सुप्रसिद्ध डॉक्टर MS हिरेमठ, डॉक्टर सुनील साठे, डॉक्टर सुहास हरदास आणि डॉक्टर प्रसाद शाह. डॉक्टर MS हिरेमठ, माझा आपल्यासाठी प्रश्न आहे की आकडेवारीनुसार भारतात हृदयविकाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत आणि सध्याच्या काळात जीवनशैलीत कोणते बदल करण्याचा सल्ला द्याल? हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करण्यासाठी ECG किती विश्वसनीय आहे? हृदयविकाराचे नंबर्स जगभर वाढतायत आणि त्यातल्या त्यात इंडियामध्ये हा नंबर खूपच वाढतोय. दुःखाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये हे कमी वयात यायला लागलंय. म्हणजे युरोप आणि भारत त्याच्यामध्ये जवळजवळ 10 वर्षाचा फरक आहे. भारतामध्ये 10 वर्ष लवकर हा आजार येतो. आणि स्ट्रेस आणि जेनेटिक्स म्हणजे फॅमिलीमध्ये सगळ्यांना आजार असणं हा एक प्रकारची कंटिन्युअस पुढच्या जनरेशनला पास झालेली गिफ्ट आहे. त्याच्यामुळे लहान वयात आजार होणं आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा खूप जास्ती असणं असं आपल्याला भारतात आढळून येतं. स्मोकिंग टाळणं अत्यंत जरुरी आहे. वजन कंट्रोल करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी दररोज असणं, दररोज व्यायाम करणं हे अत्यंत जरुरी आहे. आणि त्याच्याच बरोबर हेल्दी फूड, या सर्व गोष्टी जर एकत्र आल्या तर आपण आजार बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करू शकतो. डॉक्टर सुनील साठे, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे, हे आपण कसं ओळखायचं आणि अशा परिस्थितीत ताबडतोब आपण कोणत्या उपचाराचे पर्याय करायला हवेत? एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येतो, याचे सिम्पटम्स काय असतात? मुख्यतः छातीच्या मध्यभागी अति तीव्र एक्सक्रुशिएटिंग म्हणतो आम्ही, छातीत दुखणे आणि त्याच्याबरोबर घाम येणे. आता काही लोकांना छातीत दुखत नाही, पण खांद्यामध्ये किंवा जबड्यामध्ये किंवा आपल्या एल्बोजमध्ये इकडे पेन होतं. सो डिस्ट्रीब्युशन हे बदलू शकतं. छातीच्या मध्यभागीच पाहिजे असं नाही. तिसरं म्हणजे कधी कधी काही लोकांना छातीत दुखत नाही, फक्त हेवीनेस म्हणजे अगदी जडत्व येतं, जसं काय कोणी आपल्या छातीवर दगड ठेवलाय आणि त्याच्याबरोबर घाम येतो. प्रत्येक हार्ट अटॅकच्या पेशंटला घाम येतोच असं नाही. 30% लोकांना घाम येत नाही म्हणजे घाम आला नाही म्हणजे हार्ट अटॅक नाही असं नाही. आणि शेवटी मुख्यतः काही लोकांना गॅस्ट्रिक सिम्पटम्स म्हणतो, म्हणजे फक्त छातीमध्ये जळजळ होते आणि जळजळ झाली की लोकांना वाटतं की ही ऍसिडिटी आहे. मग काही लोक सोडा घेतात, ढेकरा देतात, त्यांना बरं वाटतं, पण हे ऍक्च्युली एक हार्ट अटॅकचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी याला दुर्लक्ष करू नये. आता एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक ह्या सगळे सिम्पटम्स वाटले तर आपल्याला काय माहिती पाहिजे इमर्जन्सी म्हणून? सगळ्यात एक पहिला मुख्य की प्रत्येक घरामध्ये इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सचा नंबर लिहिलेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट नंबर 108, जवळच्या हॉस्पिटलचा ॲम्ब्युलन्स नंबर हा प्रत्येक पेशंटच्या घरात लिहिलेला पाहिजे, म्हणजे वेळ जात नाही. दुसरं म्हणजे कुठल्याही अटॅक आला की वेळ घालवू नये. सपोज ॲम्ब्युलन्स यायला 1-1.5 तास लागणार असला तर स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकल अरेंज करून लवकरात जावं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जवळच्या जवळ जे हॉस्पिटल असेल जिथे अँजिओप्लास्टीची सिस्टम आहे किंवा
ICU आहे, जिथे औषध दिली जाते तिथे जवळच्या जवळ हॉस्पिटलमध्ये जावं. तिथे ओळख बिळख काही ठेवू नये. एखादा डॉक्टर ओळखीचा असला, तो लांब बसला, त्याच्याकडे जाऊ नये. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावं. आणि शेवटचं, इमर्जन्सी प्रत्येकाच्या घरी एक डिस्पर्सिबल ॲस्पिरिन किंवा डिस्पिरिनची गोळी पाहिजे, जी असे सिम्पटम्स आले की पेशंटला पाण्यात घालून विरघळते लगेच आणि लगेच पेशंटनी घ्यावी. डॉक्टर सुहास हरदास, माझा आपल्यासाठी प्रश्न आहे की अशी एक समज आहे की अँजिओग्राफी केलेल्या रुग्णाला अँजिओप्लास्टी ही करावीच लागते. हे कितपत खरं आहे? अँजिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये काय फरक आहे? तुमचा जो पहिला भाग आहे प्रश्नाचा, की अँजिओग्राफी केल्यानंतर अँजिओप्लास्टी करावीच लागते, हा एक गैरसमज आहे. आपण अँजिओग्राफी का करतो? आपण कुठलीही टेस्ट का करतो? कारण की काहीतरी डायग्नोसिस व्हायचं असतं म्हणून करतो. आणि अँजिओग्राफी सुद्धा तेवढ्याच करता केली गेलेली असते की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स आहेत किंवा नाही हे जाणून घ्यायला आपण अँजिओग्राफी करतो. आणि इनफॅक्ट इन्सिडन्स असा आहे की जवळजवळ 92 ते 95% लोकांमध्ये ब्लॉक्स आढळतात. जर तसं सस्पिशन जर हाय असेल तर ब्लॉक्स आढळतात. आणि मग ब्लॉक्स असतील तर त्याचा काहीतरी पर्याय, त्याचा काहीतरी उपाय करायलाच पाहिजे ना. आणि म्हणून त्याची अँजिओप्लास्टी सांगितली जाते. जर हार्ट अटॅक येत असेल तर अशा वेळेस रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक सापडण्याची संभावना फारच मोठी असते, म्हणजे जवळपास 100%च्या आसपास असते. मग अशा वेळेस जर डॉक्टरांनी अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी केली तर ते पेशंटसाठी रास्त नाही का, चांगलं नाही का आणि आवश्यक नाही का? म्हणजे हा गैरसमज आहे की अननेसेसरीली अँजिओग्राफी केल्यानंतर अँजिओप्लास्टी केली जाते, असं मला वाटतं बाय अँड लार्ज घडत नाही. दुसरा जो प्रश्न आहे की अँजिओप्लास्टी आणि बायपास ह्याच्यामध्ये फरक काय? याच्यामध्ये फरक असा आहे की ब्लॉक्स जर असतील, अडथळे जर रक्तवाहिन्यांमध्ये जर आढळले तर घालवण्याची जी प्रक्रिया असते, जे काही उपाय असतात, जे काही पर्याय असतात, त्यातला एक पर्याय म्हणजे बायपास ऑपरेशन, ज्याच्यामध्ये ब्लॉक्स बायपास करून रक्तपुरवठा पुढे नेला जातो, नवीन रक्तवाहिनी जॉईन केली जाते. दुसरा पर्याय अँजिओप्लास्टी, ज्याच्यामध्ये अडथळा हा घालवायला रक्तवाहिनी बलूनच्या साह्याने मोठी करून त्याच्या आतमध्ये स्टेंटचं इम्प्लांटेशन किंवा प्रत्यारोपण केलं जातं. सो दोन्ही पण गोष्टी एकच अचीव्ह करतात, ते म्हणजे ब्लॉक्सच्या पुढे रक्तपुरवठा नेणे. पण फक्त एक थोडीशी इन्व्हेजिव्ह, एक पर्याय जास्ती इन्व्हेजिव्ह आहे, ज्याच्यामध्ये चेस्ट कट ओपन करावी लागते, व्हेंटिलेशन लागतं, ब्लड ट्रान्सफ्युजन्स लागतात, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. पण अँजिओप्लास्टीमध्ये असं काही घडण्याचे चान्सेस नसतात. सो दोन्ही तेच अचीव्ह करतात, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शाह, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की एखाद्याला पेसमेकरची गरज कधी असते आणि पेसमेकरचे कोणते प्रकार आहेत? नॉर्मली एका साधारण व्यक्तीचे हृदयाचे ठोके 60 ते 100दा एका मिनिटात पडतात. जर आपले हृदयाचे ठोके 60च्या खाली पडतात तर त्यावेळेला त्या पेशंटला चक्कर येऊ शकते, बेशुद्ध होऊ शकतो, दम लागू शकतं, हार्ट फेलियर मध्ये जाऊ शकतात. ह्या कंडिशन्समध्ये हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी आपण पेसमेकर घालतो. हे पेसमेकर एक उपकरण आहे जे बॅटरीद्वारा ते चालवली जाते आणि हे पेसमेकर आपल्या शरीरामध्ये इम्प्लांट केलं जातं. ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला पेसमेकर बसवणं गरजेचं आहे. आता पेसमेकर 2 प्रकारचे असतात. एक जर हृदयाचे ठोके कमी झाले आणि एक हार्ट फेलियरच्यासाठी असतात. जे हृदयाचे ठोके कमी झालेले आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. एक तर सिंगल चेंबर पेसमेकर आणि दुसरं एक ड्युअल चेंबर पेसमेकर. म्हणजे आपल्या दोन्ही चेंबर्समध्ये पेसमेकर इम्प्लांटेशन केले राईट साईडच्या, तर त्याला ड्युअल चेंबर म्हणतात. आणि फक्त एकाच खालच्या मेन पंपिंग चेंबरमध्ये राईट वेंट्रिकलमध्ये बसवलं तर त्याला सिंगल चेंबर म्हणतात. काही कंडिशन्समध्ये हार्ट फेलियर ज्यांना असतं तर ते हार्ट फंक्शन सिंक्रोनाइज करण्यासाठी खालच्या दोन्ही वेंट्रिकल्समध्ये पेसमेकर लीड्स बसवले जातात आणि वरच्या राईट साईड चेंबरमध्ये एक बसवलं जातं. त्याला एक कार्डियक रिसिंक्रोनायझेशन असं म्हटलं जातं. ओके. आणि चौथा एक प्रकारचं पेसमेकर आहे, त्याला डिफिब्रिलेटर म्हणतो. जर आपले हृदयाचे ठोके वाढले
तर हे पेसमेकर, टाईप ऑफ पेसमेकर आपले हृदयाचे ठोके शॉक देऊन नॉर्मलाइज करतात. म्हणजे हे दोन्ही करू शकतात. जर ठोके कमी झाले तर ते ठोके वाढू शकतात, आणि जर ठोके जास्ती झाले तर त्याला शॉक देऊन त्याला नॉर्मलाइज करू शकतात. हे पेसमेकर्स आपल्या हृदयाला चे रेट नॉर्मलाइज करण्यासाठी वापरलं जातं. डॉक्टर MS हिरेमठ, कोविड-19मुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते का? अशा परिस्थितीत रुग्णाने कोणती अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे? आपण याचे दोन प्रकार करूया. एक म्हणजे ज्यांना ऑलरेडी हृदयाचा आजार आहेत आणि काही प्रकारच्या औषधं गोळ्या चालू आहेत. मोस्ट ऑफ दीज पेशंट्स, त्यांना आपण कोलेस्ट्रॉलसाठी गोळ्या देत असतो आणि ब्लड थिनिंगच्या गोळ्या देत असतो. तर या गोळ्यांमध्ये अजिबात खंड येऊन जाणार नाही. त्या सातत्याने आणि रेग्युलरिटीने घेणं अगदी जरुरी आहे. आणि तसं जर केलं तर त्यांना कोविड पिरियडमुळे नवीन काही आजार व्हायचा किंवा परत एकदा हार्ट अटॅक याचा संभव एव्हरेज पॉप्युलेशन मध्ये आहे तेवढ्याच प्रमाणात असू शकतो. त्याच्यामुळे आहे त्या गोळ्या नियमितपणे घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या लोकांना हार्टचा आजार नाही अशा लोकांना सुद्धा कोविडमुळे हार्टला इजा होऊ शकते. याच्यामध्ये हार्टला एक प्रकारे डायलेटेशन होऊ शकतं, हार्टचा पंपिंगचा जोर कमी होऊ शकतो, त्याच्यातनं रिकव्हरीचा चान्स चांगला असतो. पण होऊ न देणं हे तेवढंच महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आम्ही पेशंट ऍडमिट करतो त्यावेळेला आम्ही ब्लड थिनिंगसाठी स्पेशल औषध देतो की ज्यायोगे हार्टच्या बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये क्लॉट तयार होणार नाही, आणि अशा प्रकारे आपण आजार बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो. फॉर्च्युनेटली हार्टचे आजार कोविडच्या सगळ्याच पेशंटना होतात असं नाही. इनफॅक्ट हार्टचे आजार खूपच कमी प्रमाणात आहेत, लंग्सचे आजार त्या मानाने जास्ती प्रमाणात होतात. तर आहे ती औषधं व्यवस्थित घेणं आणि नवीन आजार हार्टला होऊ नये अशा दृष्टीने ज्या लोकांना रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांनी जास्ती काळजी घेणं जरुरी आहे. डॉक्टर सुनील साठे, कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या हृदयरोगाच्या उपचारात काही बदल झाले आहेत का? कोविडच्या पेशंटमध्ये म्हणजे कोविड जेव्हा झालं तेव्हा उपचारामध्ये फार फरक नाही आहे, पण हार्ट अटॅकच्या पेशंटच्या प्रोटोकॉलमध्ये मात्र बदल झाला. म्हणजे काय, पेशंटला हार्ट अटॅक आला तर आम्ही युजली सांगतो की बाबा लवकरात लवकर अँजिओप्लास्टी किंवा आर्टरी उघडून घ्या. दुसरा ऑप्शन असतो की आम्ही औषधं देतो ज्यांनी गुठळी विरघळून जाते, म्हणजे थ्रॉम्बोलिसिस म्हणतात त्याला. तर कोविडच्या इरामध्ये काय झालं की आम्ही इन जनरल युजली सध्या तरी सेकंड ऑप्शन म्हणजे गुठळी डिझॉल्व्ह व्हायचं औषध देतो पेशंटला, मग त्याची कोविड टेस्ट करतो. ती जर नेगेटिव्ह असली तर पेशंटला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीला 24 तासात घेतो. म्हणजे हा प्रोटोकॉलमध्ये बदल झाला. हे एक. दुसरं, पेशंट जर सिम्पटम्स सिव्हिअर असले तर प्रोटोकॉल नाही, मग जे लागेल ते अँजिओप्लास्टी तर अँजिओप्लास्टी करायचं. दुसरा महत्वाचा बदल असा झाला की जे लोक ज्यांना आम्ही औषध दिलं आणि पेशंट जर कम्प्लिटली स्टेबल असला, म्हणजे ECG चांगला आहे, पेशंटला पेन नाही, BP सगळं चांगलं आहे, तर पेशंट जर पॉझिटिव्ह असला हा पेशंट, तर आम्ही लगेच पेशंटला अँजिओप्लास्टी अँजिओग्राफीला घेत नाही. स्टेबल पेशंटला, पॉझिटिव्ह कोविड पेशंटला आफ्टर हार्ट अटॅक औषध दिल्यानंतर साधारणपणे 15 ते 17 दिवस थांबावे आणि परत टेस्ट करून मग त्यांना घ्यावे. डॉक्टर सुहास हरदास, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की कोविड काळात असं कुठलं अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन आहे जे आपण टाळायला हवे? हा पण एक गैरसमज होता आणि हा अशा प्रकारचा एक प्रश्न मला विचारला गेला होता मार्च महिन्यात, एका वाहिनीने विचारला होता. त्यावेळेस माझं जे उत्तर होतं, कारण की त्यावेळेस आपल्याला फार जाण नव्हती या आजाराबद्दल, बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या, पण आता 6 महिन्यानंतर 6.5 महिन्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळालेल्या. असा एक समज होता की कोरोनाचे विषाणू आणि काही आम्ही जी अँटी हायपरटेन्सिव्ह वापरतो, म्हणजे रक्तदाब कमी करायला जी औषधं वापरतो,
यांना जी अटॅचमेंट असते सेल्स वरती किंवा पेशींवरती, त्याचे रिसेप्टर्स एकच असतात, ज्याला आम्ही एसी रिसेप्टर्स म्हणत असतो. आणि असं समज होता पूर्वी की हे एसी इनहिबिटर्स जर दिले तर अशा व्यक्तींना अशा विषाणूंचा प्रादुर्भाव किंवा अफेक्शन जास्ती प्रमाणात होण्याची शक्यता आहे. पण एप्रिल महिन्यात एकदा आणि त्यानंतर मे महिन्यात असे 2 फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, युरोपियन डॉक्युमेंट्स ॲज वेल एज अमेरिकन डॉक्युमेंट्स पब्लिश झालेत, ज्याच्यात क्लिअरली म्हटलेलं आहे की असं काहीही नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचे अँटी हायपरटेन्सिव्ह किंवा रक्तदाब कमी करण्याला वापरणारी जी औषधं असतात ती वापरल्या जाऊ शकतात. तर हा गैरसमज आहे. आपण ही जी औषधं सुरू करतो ती फार महत्वाची असतात, ती फार इंडिकेटेड असतात काही पेशंट्समध्ये, एस्पेशली हार्ट फेल्युअरचे पेशंट्स आहेत. रक्तदाब फार जर जास्ती असेल तर अशा पेशंट्समध्ये ह्या मेडिसिन्स फार फार आवश्यक असतात आणि मला असं वाटतं की ते रोखू नयेत. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शाह, माझा आपल्यासाठी प्रश्न आहे की सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत सीव्हीडीच्या रुग्णासाठी कोणती अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोविडमुळं पेशंट्सना हृदयाचे विकार खूप व्हायला लागलेले आहेत. आणि नॉर्मल सिच्युएशन्स मध्ये सुद्धा ज्या वेळेला कोविड असतं, आपल्याला कोविड प्रिव्हेन्शनच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आणि जर कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन्स मध्ये आपल्याला माहिती आहे की त्या पेशंट्सना हार्ट अटॅक येऊ शकतो, पल्मोनरी एम्बॉलिझम होऊ शकतो, पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो, स्ट्रोक होऊ शकतात, रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात. ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आता नॉर्मल पेशंट्समध्ये आणि हृदयाचे विकारच्या पेशंट्समध्ये कोविडचं संक्रमण कॉम्प्लिकेशन्स हृदयाच्या पेशंट्समध्ये जास्ती होऊ शकतं. म्हणून आपल्याला सर्वप्रथम ह्या हृदयाचे जे पेशंट्स असतात त्यांना काळजी घेतली पाहिजे की कोविड होऊ नये. ते होऊ नये आपण त्याच्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, हात वेळोवेळी धुवून घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं गरजेचं आहे. जर पेशंटला कोविडचे सिम्पटम्स आढळले तर लगेच हॉस्पिटलला जाऊन त्यांना ट्रीट केलं पाहिजे, म्हणजे सुद्धा डॉक्टर्स त्याला जे कॉम्प्लिकेशन्स हृदयाच्यामुळे होऊ शकतात ते ट्रीट केले जातील. आणि बाकीचे जे पेशंट्स असतात तसं त्यांना हे बघितलेलं आहे की जे हॉस्पिटलमध्ये येत नाहीये, जे कोविडचे सोडून बाकीचे पेशंट्स आता घाबरून गेलेले आहेत की हॉस्पिटलला गेलं तर आम्हाला कोविड होईल. आणि जे रेग्युलर फॉलोअप करणं गरजेचं आहे कार्डिओव्हॅस्क्युलर पेशंट्सना, ते आता होत नाहीये. ते कारण घरात बसून ते कॉम्प्लिकेशन्स वाढतायत आणि त्रास आढळलं तरी ते परत येत नाहीत हॉस्पिटलला. म्हणून ह्या पेशंट्सना रेग्युलर आपल्या डॉक्टरकडे फॉलोअप करणं गरजेचं आहे. आणि जरी हे जे पेशंट्स असतात लाईक रुटीन पेशंट्स, आपलं डायबिटीस कंट्रोल केलं पाहिजे, ब्लड प्रेशर कंट्रोल केलं पाहिजे, वेळोवेळी एक्सरसाइज केलं पाहिजे, आहारावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, सॉल्ट कंट्रोल केलं पाहिजे. आणि ह्या कोरोनाच्या टाइम मध्ये हृदयाला सेव्ह करून कोरोनाला दूर केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि योगासनाचा अभ्यास असे चांगले बदल करून हृदयरोगासारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. डॉक्टर, आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण वेळात वेळ काढून आम्हाला इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार.